हे काय ग? हातात गुलाबाचं फूल, आज काही विशेष आहे? काही विशेष नाहीये, ये ना आत. लेट मी गेस, आज तुझा वाढदिवस आहे? हो. अगं विशेष कसं नाही मग, आश्रमासाठी ब्रेकिंग न्यूज आहे आणि त्यात तुला कोणी गुलाबाचं फूल देतंय. क्वाइट इंटरेस्टिंग. बाय द वे, हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे मनू. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. मला माहिती होतं तीश, मी तुझी किती वाट पाहत होते. एकदा वाटलं तुझ्या लक्षात नसेल, पण माझं मन सांगत होतं तू नक्की येशील. मनू मी येणार नाही असं होईल? तुझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आणि माझ्या लक्षात राहणार नाही असं कसं होईल मनू? मला वाटलंच होतं, तुझं येणंच माझं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. पण हा गुलाब तूच ठेवलास ना? नाही, तुझ्या हातातला गुलाब मी ठेवलेला नाही. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आय एम व्हेरी हॅपी की मी आज तुझ्या वाढदिवसाला इथे वेळ काढून येऊ शकलो. आणि तुम्ही इथे दारात का उभे आहात? नाही, मीच आत बोलवलं नाही, नाही का? सॉरी, या ना आत, या ना. एका पत्त्यावर पाठवायचे. कुठे पाठवायचंय, कोणाला पाठवायचंय, आतमध्ये लिहिलेलं आहे. काम झालं की रिपोर्ट करायचा, पैसे घ्यायचे आणि गप्पा बसायचा. नाही पण पोलीस जे हाल करतील ना, त्यापेक्षा भयानक हाल करीन मी. इथून पुढे फक्त कामासाठी तोंड उचकडायचं. मी पुरणपोळ्या करते, गरमागरम खाऊन जा. आवडतात ना तुम्हाला? हो, आवडतात ना. पण पुरणपोळी खाऊन मी ड्युटीवर जाईन तर झोप येणार आणि ड्युटीवर झोपा काढून चालत नाही. नाही सुटणार तू आता माझ्या हातातून. तुमच्या जीवाला धोका आहे. तुम्हाला फसवलं जात आहे. कोणीतरी आहे जो तुमचा वापर करणार आहे, करतोय. प्लीज जरा जपून राहा, सावध राहा. आणि मी हे खरं सांगतोय, अजिबात थट्टा नाहीये. तुमच्या जीवाला धोका आहे, काळजी घ्या. मला फक्त एकदा काम देऊन बघा सर. वाघासारखी तुटून पडते की नाही बघा गुन्हेगारांवर. सर, मी एखादं काम हाती घेतलं ना, ते काम पूर्ण केल्याशिवाय सोडत नाही मी सर. आणि हो, फाईल जेव्हा बंद होते ना, तेव्हाच मी थांबते सर. अहो, किती बोलता तुम्ही. हे बघा, तुम्ही सगळं काही काम करू शकता याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाहीये. पण कसं असतं ना, प्रत्येक केसची एक जात कोळी असते. ही एक सेक्स स्कॅन्डलची केस आहे, अत्यंत क्रिटिकल आणि सेन्सिटिव्ह. आणि या केससाठी मला अत्यंत जबाबदार आणि अनुभवी लोकांची गरज आहे. मी तुम्हाला इन्व्हॉल्व कसं करू? ऑलरेडी बूम सुरू झाली आहे की आपलं सप्लाय बंद झालंय. काय करायचं दादा? काहीतरी डिसिजन घ्यावा लागेल, नाहीतर क्लायंट्स हातातून निघून जातील आणि पश्चाताप करायची पाळी येईल आपल्यावर. मग एकतर तो प्रशांत, तो गेल्यामुळे इथे काम मॅनेज करायलाही कोणी नाही. ती दीक्षा आणि कादंबरी नाहीये. करायचं काय? कोणावरही अवलंबून नसतो मी. गळ टाकला होता, मासा गळाला लागलाय.